केला, आयोजकांनी केला, त्यामुळे शक्य झालं. थँक्यू सो मच. टाळ्या होऊन जाऊन द्या. टीम स्पिरिट इथे पाहायला भेटली. तर व्यासपीठावरती आपण काही सन्मान करूया संजोग दादा. तर विनंती करतो कैलासजी मडवी दादांचा सन्मान केला जाईल. या व्यासपीठावरती साहेबांचं यथोचित सन्मान करण्यासाठी अविनाशजी या तुम्ही देखील. मी विनंती करतो संजोग दादा, पिंटू दादा आपल्या शुभ हस्ते कैलासजी मडवी साहेबांचा सन्मान करायचं. यथोचित मान सन्मान शाही सन्मान सोहळ्याकडे आपण घेऊन चलतोय. आणि हे पाहुणे म्हटलं ना तर प्रभाकर शेठ पाटील, आमचे संजोग दादा आणि परेश शेठ त्रिमूर्ती या तिघांवरती असलेलं प्रेम हे आम्ही सातत्याने पाहिलं आहे. 19 मार्च दत्ता पाटील साहेब हे देखील आमचे आले. त्या दीपकजी पाटील आहेत, ग्रामस्थ मंडळ वलप. आणि गावाचं प्रेम आमच्यावरती प्रचंड असतो, आमच्या क्रिकेट टीमवरती. यानंतर सन्मान्य गोवर्धन पालेकर साहेब यांचा काली सन्मान झाला, आजही आम्ही करू. तर सन्मान्य गुरुनाथ दादा, तुम्हाला विनंती असेल की या आपला सन्मान घेण्यासाठी. कारण जेव्हा आपले गावची टीम मैदानामध्ये उतरते ना रोशन, तेव्हा गावचे पाठीराखे येत असतात. आणि काही पाठीराखे रात्री 3-4 वाजेपासून मॅच पाहतात. दत्ता का आपल्याला विनंती की यायचं आहे. दत्तात्रय पाटील या तुमच्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. आता ओलोची टीम खेळायला उतरत आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि ते जिंकू देत हीच माझी शुभेच्छा आहे. असा विषय नाही, समोरची टीम तर आपलीच आहे, पण तरी ओलोची टीम जिंकू ही माझी अपेक्षा आहे. वलवली टीमचे चाहते आहेत, परंतु प्रेम दोघांवरती आहे. अविनाश शेटने हेच सांगितलं की मी दोघांवरती प्रेम करतो. चला मॅच सुरू करायची. बॅटिंग टीम आणि अभिनंदन डेरेबस, कायरे 11, आकाश पाटील आमचे शिरडोनचे आहेत. त्यांनी पॅक केलेला संघ छत्रपती शिवाजी महाराज नेरेब या नावामध्ये ताकद आहे रोशन, छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे हा संघ मागे कसा राहील. अभिनंदन सुपर 6 मध्ये अजित गौतम कंपनी. आणि पुन्हा एकदा मॅचकडे आम्ही घेऊन चलतोय. आणि कॉम्बॉक्समध्ये ऐकूया आमचे अध्यक्ष संदीप पाटील सर मुरबी यांना. धन्यवाद. हॅलो. यस, धन्यवाद प्रवीण टेंबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. जॉबवरून ते आत्ता आलेले आहेत. तर नितलसचे आमचे दर्शनजी मात्रे या पाहुण्यांना विनंती असेल की मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण घेऊन आणि ऐकूया सन्माननीय संदीप पाटील सर यांना. यस, तर आपण बोलतोय आता मैदानाकडे. जबरदस्त मॅचला सुरुवात होतीये. वलवली विपक्ष भिंगार, मोठे भिंगार या दोन संघांमधली लढत आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे तो भिंगार संघाने. आणि फलंदाजीसाठी मात्र आव्हान दिलं आहे तो वलवली संघाला. मागच्या मॅचमध्ये वलवली संघाने प्रथम फलंदाजीच केली होती, कारण तिथे देखील एक थोडासा अडचणीमध्ये होता वलवली संघ. कारण सुरुवातीला धावा आल्या नव्हत्या, परंतु नंतर मात्र मुख्य सिलेक्टर ज्याची विस्फोटक केली आपण पाहिली. तब्बल 8 चेंडूंमध्ये 30 धावांची ती खेळली. वलवली संघाला बरंच काही सांगून गेली. आणि इथे मात्र आता मोठे भिंगार संघासोबत त्यांचा सामना आपण पाहतोय, जो दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. सलामीचा फलंदाज सुयोग म्हात्रे आणि ऋषिकेश चौधरी. सुयोगसाठी हा चेंडू आणि कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे, परंतु त्याच्या खालून चेंडू सीमा रेषा गाठेल. आलाय हा सुयोगच्या बॅट मधून पहिला खणखणीत चौकार. सुयोगच्या बॅट मधून हा चौकार आलाय. फलंदाज सुयोग आणि इथे गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक घोगरेला. फुलटॉस होता मारण्याचा प्रयत्न, परंतु फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. तिकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच झालाय. लॉंगॉनच्या दिशेने थोडासा डीप होता. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग द बिटवीन विकेट ऋषी चौधरी. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुयोग म्हात्रे. 6 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. चांगला खेळ करावा लागेल. फुलटॉस होता कव्हरच्या वरतून, चेंडू जाईल सीमा पार. आलाय खणखणीत हा सुयोगच्या बॅट मधून दुसरा चौकार.
हो क्या बात आहे, जबरदस्त. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. आमचे सन्माननीय पाले बुद्रुकचे माजी सरपंच आदरणीय अविनाश शेठ उलवेकर देखील इथे आहेत. अविनाश शेठ, तुमचं देखील स्वागत आहे. आणि त्यांच्या वतीने जर 3 चेंडूमध्ये 3 चौकार, 3 चेंडूमध्ये 3 षटकार वलवले संघाच्या कोणत्याही फलंदाजाने जर ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हा दोघांना काय, हा हॅट्रिकसाठी ही संधी आहे. आमचे गोवर्धन पालेकर देखील आहेत. तिकडे वलवलीचे बिग फॅन्स मट्टालू शेठ देखील आलेले आहेत. मट्टालू, आपका स्वागत आहे. हो हो, आणि इथे मात्र अविनाश शेठ उलवेकर यांचा हा 2000 रुपयाचा पारितोषिक प्राप्त करतोय तो फलंदाज सुयोग म्हात्रे. सुयोग है, सुयोग म्हात्रे, सुयोग प्रमोद म्हात्रे. कारण प्रमोद म्हात्रे म्हटलं तर वलवलीचे एक जबरदस्त अंपायर म्हणून ज्याची ओळख आहे प्रमोद म्हात्रे, आपलं देखील स्वागत आहे. तसेच हरचंद चौधरी असतील, अनेक कलाकार या गावामध्ये देखील आहेत. इथे पहिला षटक संपला गेला आणि धाव संख्या बघा वलवली संघाची आपण पाहतोय त्या 19 धावा पहिल्या षटकांत. जबरदस्त सुरुवात झाली आहे. खास करून सुयोग म्हात्रेने हे 6चे 6 चेंडू खेळलेत आणि त्यामध्ये 19 धावांचं योगदान दिलं आतापर्यंत. मस्त फलंदाजी होते. वलवली म्हटलं तर नक्कीच आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खजिनदार सत्यवान म्हात्रे, एक भजनी बुवा. जर सत्यवान इथे आले असतील तर या, आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे गोविंद पाटील असतील, विकास पाटील, आपलं देखील स्वागत आहे. बिग सपोर्ट त्यांचा देखील नेहमीच राहतोय. अनेक हे क्रिकेटर, त्याचबरोबर आमचे मेघनाथ म्हात्रे असतील, एक जबरदस्त समालोचक, आपलं देखील स्वागत आहे. गोवर्धन पालेकर व्यासपीठावरती आहेत. हरचंद चौधरी आले असतील तर तुमचं देखील स्वागत आहे. विनोद म्हात्रे आलेत, आपलं देखील स्वागत आहे. तर इथे मात्र गोलंदाज साहिल जगे आलाय. आणि भिंगार म्हटलं मोठं भिंगार तर आमचे संदेश पाटील, तसेच गोरक्षनाथ पवार हे देखील याच गावातून बिलॉंग करतात. चांगले समालोचक संदेश पाटील आणि गोरक्षनाथ पवार. 19 धावा पहिल्या षटकांती. साहिल झले आलाय, साहिल जगे. तर इथे पहिला चेंडू मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट आलाय. ओके, बघा आयोजक कमिटीचा निर्णय नक्कीच आला आहे. जे जगम पाटील इथे आलेले आहेत त्यांनी सांगितलं आहे की यातून 2 सामने जिंकणारा संघ नक्कीच फायनलच्या दिवशी खेळण्यासाठी येऊ शकेल. याची नोंद घ्या. 2च टीम आज इथून क्वालिफाय केल्या जातील, याची नोंद आपण घ्यायची आहे. कारण पाहायला गेलं तर मस्त मॅच आहेत. कारण शेवटच्या दिवशी देखील थोडीशी पब्लिक, 2-2 टीम गेल्यानंतर पब्लिक देखील येत असते. हो, जबरदस्त तडाखा, हवाई सफर, चेंडू सीमा पार आलाय, खणखणीत षटकार. संघाच्या मॅच अतिशय चांगला व्हायला शंका नाहीये. अजून लॉंग ऑफचा फिल्डर फक्त पाहत राहिलाय, चेंडू कसा जातोय, चेंडू गेलाय त्याच्या डोक्यावरनं, षटकार. क्या बात है,
इथे विमानातून नाही तर आसमानी सफर बॉलने दाखवलं जात आहे. हो, अजून संधी होती. अविनाश शेठ, तुमचे जे पारितोषिक आहेत ना, चेक. तर संदीप सर बघा, पंच अनिल टेंबेचे खास मित्र इथे विजय माने साहेब बसलेत आणि विजय माने साहेबांनी सांगितलं जर अनिल टेंबे सरांनी डान्स केला ना आता गाण्यावरती तर 2000 रुपये पंचांना दिले जातील. हा, मगाशी आमचे गायक कलाकार सम्राट पाटील यांनी देखील लावलं होतं. आणि इथे षटकार, क्या बात आहे, जबरदस्त. चला अनिल टेंबे, डीजे प्ले करा. संदीप पाटील सर, आपण हा जो मैदान बघतो ना, खऱ्या अर्थाने स्वर्गीय एस एस पाटील साहेब ज्यावेळी आपल्या सोबत होते तेव्हा एस एस पाटील साहेबांनी जे मोठमोठे इक्विपमेंट असतात JCB किंवा काहीतरी त्याच्या माध्यमातून इथे वापर केला गेला आणि मैदान बनवलं गेलं सुरुवातीला 10-15 वर्षापूर्वी. आणि एस एस पाटील साहेबांचं खूप चांगलं योगदान होतं. तसेच भजन सम्राट JK पाटील साहेबांचं देखील योगदान होतं हे मैदान बनवण्यासाठी. आणि 2 मित्र म्हटले ना तर खऱ्या अर्थाने वलभ गावाच्या पंच कमिटीचे पंच आणि जीवा भावाचे मित्र म्हणजे एस एस पाटील साहेब आणि भजन सम्राट जनार्दन कमलाकर पाटील साहेब, त्या दोघांच्या नावाने आठवणीत ही ठेवणारी स्पर्धा म्हणजे श्रद्धांजली चषक. नाही, नक्कीच तुम्ही जे समाजासाठी केलेलं कर्तृत्व हे नेहमीच समोर येत असतं. आणि सन्माननीय पाहायला गेलं तर एस एस पाटील साहेब आणि सन्माननीय जनार्दन शेठ पाटील जे आज आपल्यात जरी नसले तरी मात्र त्यांनी आज एवढं जे काम केलं आहे ना या वलभ गावासाठी ते खरोखर अजरामर आहे. कारण हा मैदान एवढा सुंदर आपण पाहतोय आणि एक प्रचलित असा हा बहुचर्चित असलेला मैदान. वाईट चेंडू येतोय, धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या ती 38 वरती जाऊन पोहोचली. तर निश्चित या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रील्स कॉम्पिटिशन होतं आणि आमचे वलवलचे कॉम्पिटिटर रिषभ व्हिडिओग्राफी, 4K व्हिडिओग्राफी, रिषभ म्हात्रे या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि मला वाटतं उद्या रील्स कॉम्पिटिशनचा रिझल्ट ओपन होणार आहे. संदीप पाटील सर, 3 पारितोषिक होते ते आम्ही अनाऊन्समेंट करू आणि फायनलला त्या तिघांना आमंत्रित केलं जाईल. बॅक टू द मॅच अँड बॅक टू द कॉम्बॉक्स. हो, इथे मात्र आता ऋषीला संधी मिळाली आहे. फक्त सिंगल येईल का? हो, यस, चांगलं क्षेत्रक्षण लोंगांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. एकदा मिळेल. एका धाब्याने मात्र धावसंख्या 39 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सुजल जगेला आपण पाहतोय. सुयोग म्हात्रे 12 चेंडूचा सामना करत असताना 37 धावांचे योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. फुलटॉस होता, इथे मात्र नो बॉल आहे. भीमर चेंडूवरती एक तडाखा, षटकार आलाय. यस, आत्ता खऱ्या अर्थाने शेतकरीच हवाय. कारण कधी बिकट परिस्थिती येईल नाही सांगता येत नाही आहे गोवर्धन पालेकर. कारण आता सध्या गॅसची किती मारामारी आहे, शेवटी तुम्हाला चुलीवरतीच यावं लागलं. हां, म्हणून जुनं ते सोनं आपण का म्हणतो. यस, इथे मात्र धावसंख्येमध्ये भर होते. एका धावेने धावसंख्या, यस, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता नक्कीच परंतु नकार दिला. चांगला थ्रो आलाय. धावसंख्या 47 वरती, टोटल 44 वरती खेळतोय तो फलंदाज सुयोग म्हात्रे. 14 चेंडूचा सामना करत असताना हो, इथे मात्र खवरचा अप्रतिम प्रयत्न, फलंदाज ऋषी चौधरीच्या बॅट मधून आलाय हा चौकार. तर सुयोग म्हात्रे आणि त्याला अतिशय चांगला साथ देतोय तो फलंदाज ऋषिकेश चौधरी. धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचली आहे, 50+. हो हो, जबरदस्त ऋषीने बॅट उचलली आहे. आलाय ऋषीच्या बॅट मधून हा खणखणी षटकार.
दरम्यान अष्टविनायक ढाब्याचे मालक आकाश कात्रा नेवाली आणि विनोद चौधरी साहेब वलवली उद्योजक हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि सागरजी कानपोलीचे आमचे त्यांचं देखील स्वागत आहे. चला पंच कॉल करते तिथे. बॉल गेलाय. यस चला बॉल बॉय इथे आहे का? चला चेंडू द्या. जर भेटत नसेल तर लगेच दुसऱ्या चेंडूची पूर्तता करा. धाव संख्या 57. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना 3 चेंडूचा सामना करत असताना 11 धावांचं योगदान आतापर्यंत ऋषिकेश चौधरीने दिलाय. 14 चेंडूचा सामना करत असताना सुयोग म्हात्रेने 44 धावांचं योगदान दिलाय. सुयोग म्हात्रेसाठी सुवर्ण संधी आहे. जर 50 धावा सुयोग म्हात्रेने कंप्लीट केल्या तर चेतन पाटील, ओमकार रॉय आणि शशिकांत सांगडे यांच्या वतीने तब्बल 6,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. हा हे सूरज खरं वलवली म्हटलं तर एक जबरदस्त सँडी डीजे. सूरज चौधरी, संदीप पाटील. हो इथे मात्र मारण्याचा प्रयत्न यश लागते आणि फलंदाज ऋषीला परतावा लागेल. तर याच दरम्यान नेरेचे जावई अमोल पाटील वावंजे यांचे ते शुभागमन झाले आणि नेरे टीमसाठी त्यांनी शुभेच्छा देखील आल्या. त्यांचं व्यासपीठावरती मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. आमचे स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचला रेडबुल आहेत युवराज पाटील आणि सम्राट पाटील यांच्याकडून. चरण पाटील यांचं देखील शुभागमन झाले. संपूर्ण कार्यकर्ता परेश शेठच्या खांद्याला खांदा लावून इथे काम करतात. आणि संदीप पाटील सर, आपण देखील आयोजकात, तुम्हाला देखील माहिती आहे एखादी मोठी नाईट स्पर्धा कंप्लीट करायची असेल तर ऐरागेऱ्याचं काम नाही आहे, मॅनपॉवर भरपूर लागते. आणि परेश शेठ, प्रभाकर शेठ म्हटलं ना, यांच्यासोबत प्रचंड मॅनपॉवर आहे. भारतीय जनता पार्टी वलप. आणि संदीप पाटील सर, एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेल की ज्यावेळी अमेरिका इराण युद्ध सुरू होता त्यावेळी वलप गावातील 2 आमचे कार्यकर्ता ओमकार रॉय आणि आकाश पाटील दुबईमध्ये अडकले होते. आणि त्यानंतर आमचे संजोगदादा पाटील आणि आमदार साहेबांशी कॉन्टॅक्ट केला भारतीय जनता पार्टी वलपने की आमदार साहेब, वलपचे 2 कार्यकर्ता दुबईमध्ये अडकलेत आणि एमर्जन्सी आहे. आमदार साहेबांनी एकच कॉल केला आणि त्यानंतर दोन्ही आमचे कार्यकर्ता दुसऱ्या दिवशी भारतामध्ये परतले. ही ताकद आहे भारतीय जनता पार्टी आणि आमदार साहेबांची. नाही नक्कीच नक्कीच जबरदस्त चांगलं योगदान. कारण सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील खूप चांगलं काम करतायत. आणि इथे जर पाहायला गेलं तर आता 3रा षटक संपलेला आहे. 3 षटकांती धावफलकावरती धावा ते तब्बल 57 धावा. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. कर्तेश्वर मोठे भिंगार संघ वर्चेस इथे आपण पाहतोय. जय गावदेवी वलवली, अमन ब्रिगेड वलवली हा संघ खेळतोय. प्रभाकर शेठ पाटील यांनी नेहमीच्या संघाला उभारी देण्याचं काम केलं आहे. वलवली संघाला नेहमीच स्पॉन्सरशिप त्यांनी केलेली आहे. त्या अगोदर इमानशू एंटरप्राइजेस रविशेठ भुईर यांनी देखील बरेच पॅकर्स या संघाला आपण नेहमीच पाहिलेले आहेत. आणि चांगला खेळ या विभागाचा जर विचार केला तर एक अतिशय चांगला संघ म्हणून या वलवली संघाकडे पाहायला जातं. कारण खास करून या विभागातूनच आज एक असा संघ जो जबरदस्त इन्फॉर्ममध्ये आज पॉलमध्ये खेळण्यासाठी जो सज्ज झालेला आहे तो कानपोली संघ. त्याने देखील खूप चांगला स्ट्रगल केला. नाही आज मोठ्या गटमध्ये कानपोली संघाचं आवर्जून नाव घेतलं जातं कारण त्यांचा खेळ आणि त्यांनी दाखवलेला विश्वास की आम्ही नक्कीच मोठ्या पोलमध्ये आणि नक्कीच खेळतात. चांगला खेळ त्यांचा राहिलेला आहे. यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. इथे मात्र शेवटचा षटक गोलंदाज प्रसाद आलाय. फलंदाज सुयोग मात्रे 44 वरती खेळतोय. 6 धावा आल्या तर मात्र 50. आणि या स्पर्धेची दुसरी अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. कारण एकच अर्धशतक आत्तापर्यंत या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये लागलाय तो खानाव संघाचा प्रतीक पाटील, ज्याने 18 चेंडूंमध्ये 60 धावांचं योगदान दिलंय. आणि इथे मात्र 15 चेंडूंमध्ये 45 धावांचं योगदान दिलाय तो सुयोग मात्रेने. नवीन फलंदाज आशिष आहे. गोलंदाज आपण प्रसादला पाहतोय. 58 धावा धावफलकावरती आहेत 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना. मारण्याचा प्रयत्न यश लागते आणि फलंदाज आशिषला परतावा लागेल. इथे मात्र आली आहे प्रसादच्या नावावरती विकेट. एकदम कडक बोली त्याची होते एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. हा मुख्य सिलेक्टर इथे मात्र आता आलाय. नवीन फलंदाज खऱ्या अर्थाने मगाशी अडचणीमध्ये होता.
संघ आणि त्या अडचणीमधून काढला होता तो मुकेशने. कारण 8 चेंडूंमध्ये एक जबरदस्त मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली होती. तब्बल 20 धावांचं योगदान दिलं होतं 30 धावांचं योगदान दिलं होतं ते मुकेशने. 4 चेंडूमध्ये 4 षटकार देखील ठोकले होते. आता मात्र इथे अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपलकावरती धावा आहेत त्या 58 धावा. आणि खास करून वलवली संघाचा आणि मुकेश शिलेटकरचा बिग फॅन मटालू शेठ इथे आलेला आहे. चला प्रेशर आहे सध्याच्या घडीला तसंच चित्र सुधीर आपल्याला पाहायला मिळतंय. वडवलीचे आमचे संदेश म्हात्रे हे देखील इथे आलेत त्यांचं देखील स्वागत आहे. मुख्यसाठी हा चेंडू मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. झेल कॅरी क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे मात्र जबरदस्त झेल कॅरी केलाय साहिलने. फलंदाज बाद. वडवली संघाच्या अडचणी खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर याच्या अगोदर जो फलंदाज होता तो आशिष त्याने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तो देखील आऊट झाला. इथे मात्र मुकेश सिलेटकर याचा देखील तो प्रयत्न तो देखील आऊट झाला. परंतु एक गोष्ट लक्षात का ठेवत नाही फलंदाज कारण अशा रीतीने सुयोग मात्र जो नॉनस्टॉप एंडला उभा आहे त्याला स्ट्राईकला कसं आणता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. परंतु इथे प्रसादचं मी कौतुक करेन की ज्या अनुषंगाने सुयोगने 1 धाव कंप्लीट केली पहिल्या चेंडूवरती त्यानंतर प्रसादने मात्र आता कमर कसली कारण बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केल्यात. धाव संख्या 58. हो डायरेक्ट हिट परंतु नाहीये. हिट झाला असता तर मात्र काय झालं असतं चित्र वेगळं असतं. पण तो 1 धाव नक्कीच आली आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव आहे. धर्मेंद्र घोगरे विकेट किपिंगच्या माध्यमातून आपण पाहतो एक जबरदस्त खेळाडू अनेक वर्षाचा दांडगा अनुभव अनेक वर्ष या खेळाडूने क्रिकेटवरती अधिराज्य केलाय तो धर्मेंद्र घोगरे या मैदानामध्ये आपण पाहतोय. देवेंद्र पाटील बरेच वर्ष या खेळाडूने देखील या संघाचं नाव रोशन केलंय. हो स्मृती चषकाची दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय ते सुयोग मात्रेच्या नावावरती. 16 चेंडूंमध्ये 51 धावांची मॅरेथॉन इनिंग जबरदस्त खेळ. धाव संख्या बल्ला ऊपर कीजिए सुयोग जबरदस्त फलंदाजी इथे राहिली आहे. अक्षरशः धावांचा वनवा पेटवलाय. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 65 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि इथे मात्र हो 1 सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा होतील का हो यस. इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि याच बरोबर तिसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज बाद आणि 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 4 षटकानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आई गावदेवी अमन ब्रिगेड वलवली संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 67 वरती आणि 68 धावांचं आव्हान आहे. परत त्या 68 धावा कशा पूर्ण केल्या जातील याचं धावटोन ऐकण्यासाठी बोलूया मंगेश पाटील यांच्याकडे. तत्पूर्वी बोलूया आपण प्रवीण टेंबे यांच्याकडे. चला टॉससाठी दोन्ही टीम या नितलस आणि शिवकर असा पुढचा सामना. थँक्यू संदीप पाटील सर यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रासाठी ऐकला. नेक्स्ट मॅच विनर विरुद्ध विनरची मॅच आहे आणि आजच्या रात्रीली 6वी मॅच आहे. एका बाजूला संग्राम 11 इथलं सचिन पाटील भाया शैलेश पावशे आणि आमचे गुड्डू जोशी यांचा संघ आणि ऑपोजिटला तुम्ही प्रणय 11 शिवकर संघाला पाहताय. तर मी कैलाश शेठ मडवी विनंती करतो की आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. कैलाश शेठ या कॉईन स्पिन करण्यासाठी हेड अँड टेल
4 ओव्हरची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग संग्राम 11 नितलस आणि सोबत आहे शिवकर टीम प्रणय 11. दोघांसोबत चर्चाही करेल की मॅच हेड कॉल केला आहे. टेल आला आहे. शिवकर संघाचा कॅप्टन नाणेफेकीचा कॉल जिंकलात. एकंदरीत 4 षटकांची मॅच आहे आणि संग्राम 11 नितलस बलाढ्य संघ आहे. काय असेल तुमचा निर्णय? क्षेत्ररक्षण करू आम्ही, क्षेत्ररक्षण करू आम्ही. डेफिनेटली क्षेत्ररक्षण करणार. फिल्डिंग पोझिशन आणि काय वाटतं 4 ओव्हरमध्ये कोणता टार्गेट तुमच्याकडे सेफ असेल? नितलस टीमला किती धावापर्यंत थांबवणार? कमीत कमी धावपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आमचा. कसं वाटलं वल्लभचं आयोजन? पाटा विकेट, आज 4थी रात्र आहे. विकेट कशी वाटली तुम्हाला? कारण लेग कटर ऑफ कटर बॉल खूप चांगले पडत आहेत विकेटवरती. टार्गेट हे आता पाहिलं खूप चांगली बॅटिंग देखील झाली, धावा देखील बनत आहेत. काय म्हणशील? नक्कीच मी प्रथमच पाहतो की 4थ्या दिवशी सुद्धा एवढी चांगली पिच आहे ना, तर इतर टुर्नामेंटला एवढी चांगली पिच नसते 4थ्या दिवशी. थँक्यू सो मच. हे होते शिवकर संघ. टॉस जिंकला आणि गोलंदाजी निवडली आहे. राहुल, टॉस तू जिंकला असं तर काय होती प्लॅनिंग, बॅटिंग की बॉलिंग? टॉस एवढा इम्पॉर्टंट नव्हता, मॅच इम्पॉर्टंट आहे आणि कारण वल्लभचं मैदान आहे आमच्यासाठी नेहमी लकीच असतो आणि स्पेशली जगनदादाचं थँक्स करेन की टुर्नामेंट आधी डिक्लेअर व्हायच्या आधीच सांगतो की तुझी एंट्री फिक्स ठेवतो आणि मी वल्लभकरांचा आभार मानतो की आम्हाला इथे दरवर्षी खेळायला संधी देतात. वल्लभ आयोजनचं तू कौतुक केलं, परंतु तुमचा संघ देखील बलाढ्य आहे. शिवकर संघासमोर 2 हात करताना एक मोठी फाईट चुरस पाहायला मिळेल का आपल्याला या मॅचमध्ये? हो नक्कीच मिळेल, कारण ह्या विकेटवरती 50 धावा पण खूप आहेत, कारण खूप पायरी विकेट आहे आणि 4 दिवस कंटिन्यू क्रिकेट झाल्यामुळे बॉल सहज बॅटवर पण स्किड होतं आणि सुहेगने जी बॅटिंग केली त्याच्यामुळे असं वाटत नाही की पायरी पण असेल आणि आम्ही पण काहीतरी 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. पहिली बॅटिंग मिळेल नितलस संघाला. टॉस जिंकलाय प्रणय 11. शिवकर संघाने गोलंदाजी निवडली आहे आणि पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये जाऊया आणि ऐकूया संदीपजी पाटील सर यांच्यासोबत आहेत. आवाज ऑफ शिरवली. आज शिरवलीचे बंधू आमच्यासोबत जोडले गेलेत. मराठी आवाजामध्ये आपला महाराष्ट्राचा अभिमान. खरं तर असं म्हटलं जातं, लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, ऐकतो मराठी आणि जाणवतो मराठी. ऐकूया पुन्हा एकदा मराठी भाषेमध्ये जो आपला अभिमान आहे मंगेशजी पाटील सर शिरोळे यांना. धन्यवाद. यस, धन्यवाद प्रवीण. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये खरोखरच जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय. प्रभाकर शेठ पाटील, परेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये नक्कीच या रात्रीमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं मी आभार व्यक्त करतोय आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर इथे स्वागत कक्षामध्ये सन्मान सोहळा संपन्न केला जाईल. नक्कीच आज 4थ्या डे नाईट फॉर्म्युल्यामध्ये ज्यांचं शानदार तरबेज असं आपण समालोचन पाहिलं, असे समालोचन क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय संदीप पाटील सर मोरबी यांचा यथोचित मान सन्मान स्वागत कक्षामध्ये इथे संपन्न केला जाईल. तर मी विनंती करतो संपूर्ण आमच्या जनमान, अमन ब्रिगेड व रियांश 11 क्रिकेट संघ वल्लभ संघातील सहकाऱ्यांना आणि आमच्या मुख्य आयोजकांना, आमची मुख्य आयोजकांची A1 जोडी माननीय श्री प्रभाकर शेठ पाटील, सन्माननीय श्री परेश शेठ पाटील आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी नेहमीच ज्यांचं बहुमूल्य योगदान पाहतो असे आमचे जगन्नाथजी पाटील, या त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते स्वागत कक्षामध्ये हा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न केला जातो. रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, खरं तर तलोजा नाईट स्पर्धेपासून अनेक युवकांना समालोचन क्षेत्राकडे ज्यांनी खेचलं असे जादुई समालोचक सन्माननीय संदीप पाटील सर मोरबीगाव यांचा यथोचित मान सन्मान इथे संपन्न होतो. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे आजच्या दिवसामध्ये ज्यांचं आपण समालोचन पाहिलं, आमचे छोटे बंधू मंगेश पाटील सर शिरवली. तर थँक्यू सो मच रोशन पाटील सर. सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅच पाहायला मिळते एकाच साईडला संघ पाहता खरं तर करतेश्वर मोठे भिंगारान त्याला फाईट करत असताना आणि गावदेवी अमन ब्रिगेड वलवली या 2 संघादरम्यान आपण सामना पाहतोय. पहिला पूर्वार्ध पाहिलं जिथे बॅटिंग केली ते मात्र वलवली टीमनं 4 षटकांच्या अखेरीस तब्बल धावा जमा केल्या. ते मात्र 67, 67 आणि 68 धाब्यांचं लक्ष आता सेकंड सत्रामध्ये पार करायचा करतेश्वर मोठे भिंगा टीमला. सुयोग मात्र दमदार खेळ साकारली. या स्पर्धेमध्ये अर्धशतके केली, तब्बल 17 बॉलमध्ये 53 धावा.
त्याच्यानंतर पी के शेट यांच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्या गोलंदाजाला 5,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. कॅश प्राईज म्हटलं ना तर खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी हा कॅश प्राईज असं आणि ते सातत्यानं आपण पी के शेट यांच्या माध्यमातून पाहतो. त्यांचं आभार व्यक्त करूया. यस, प्रहार करावा लागेल. मॅचमध्ये लक्ष मोठे 24 बॉलमध्ये 68 धाब्यांचा अंतर कापायचा कर्तेश्वर मोठेबिंगा टीमला. हा प्रवास जर सुखरूप करायचा असेल ना तर P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं हे महत्त्वाचं. सिंगल डबलनं काम बनणार नाही. या सामना जिंकायचा ना तर तुम्हाला प्रत्येक बॉलवरती विस्फोटक खेळ हे साकारावा लागेल. मात्र ते खेळ साकारून देत नाही आहे. एवढी चांगली गोलंदाजी ऋषिकेश चौधरीच्या माध्यमातून मागील 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केल्या. अगदी P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना वलवली टीमसाठी हा मुख्य गोलंदाज ऋषिकेश चौधरी. समोर फलंदाज पाहिलं तर विवेक. फटक्यात चांगल्या क्षेत्ररक्षक डीपमध्ये उचलतील फेकतील. अवघ्या सिंगल धाबेला प्राधान्य दिलं. सिंगल डबलला काम बनणार नाही आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मात्र ते मोठे फटके येत नाही आहे. हे मॅचमध्ये डोकेदुखी राहिली आहे. सध्या बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठेबिंगा टीमसाठी एकने संघ पुढे सरकला. धावपुस्तकामध्ये धाबा पाहिला तर संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 68 धाब्यांचा प्रवास मॅचमध्ये करायचा. प्रहार करावा लागेल. गोलंदाजी भरपूर चांगली आहे. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना ऋषिकेश चौधरी गोलंदाज 5 बॉलमध्ये अवघ्या 2 धाबा खर्च केल्या. जिथे दबाव प्रेशर टाकला बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठेबिंगा संघावरती. कारण की 24 बॉलमध्ये 68 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरले. सध्या नक्कीच बिंगा संघानं तो लक्ष पार करत असताना आता अडचणी निर्माण केल्या. पुढे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पकडल्या झेल संपला. फलंदाज सौरभ पाटीलचा खेळ. धक्का लागला. पहिला बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठेबिंगा टीमला ना 1,000 रुपयाचं कॅश प्राईज पी के शेट पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाज ऋषिकेश चौधरीला दिलं जाईल. एकदम कडक बोली त्याची होते अरे रोगबाई टोका एकदम कडक बोली त्याची होते असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. असा रियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. निश्चित प्रभाकर शेठ पाटील म्हटलं तर वलवली संघाचे आधारस्तंभ. कारण पनवेल प्रीमियर लीगमध्ये आम्ही पाहिला जल्लोष ज्यावेळी वलवली संघ 2य क्रमांक जिंकला होता ग्रामीणमध्ये. प्राईज सेरेमनी सुरू असताना प्रभाकर शेठ पाटील साहेबांनी तब्बल 8,000 रुपये कॅश प्राईज वलवली संघावरती अशी उडवली होती. 500च्या नोटा. आणि पहिल्यांदा आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं होतं की एका पॅकरने 500च्या नोटा उधळल्या होत्या. कारण तुम्ही अनेक वेळेला पाहिल्यात की पवन केनेवर 20च्या नोटा उडवल्या किंवा दुसऱ्याकडे काही नोटा असतील. परंतु 500च्या नोटा उडवणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे प्रभाकर शेठ पाटीलचं मन किती मोठं आहे. आणि दिलदार रॉयल व्यक्तिमत्वाचा वाढदिवस येतोय 19 मार्च, नवीन वर्ष. आणि साहेबांना आत्ताच आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. नक्कीच गोलंदाज तयार. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा विकेटची संधी. अजून एक फलंदाज. हा धक्का लागलाय. दुसरा बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठेबिंगा टीमला संघ बॅकफुटवरती आलाय. करत असताना खरं तर महबूब बैलाचे मालक सन्मान्य गुल्लूबाई भोईर पडगे या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. दुसरा धक्का. दुसरा विकेट मैदानातून बाहेर झाला. पूर्णपणे प्रेशर दबाव सध्या बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठेबिंगा संघावरती आला. 68 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरला आणि तो लक्ष पार करीत असताना पूर्णपणे अडचणीखाली सापडलाय सध्या कर्तेश्वर मोठेबिंगार. मैदानावरती फलंदाज कुणाल विनायक पाटील यांना फलंदाज देवेंद्र पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. 7 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अवघ्या 2 धावा धावपुस्तकामध्ये जिथे 2 विकेट गमवल्यात बॅटिंग करत असताना मोठेबिंगा टीमनं. आणि त्याच्यानंतर सध्या देवेंद्र पाटील यांना विनायक पाटील ही जोडी खेळपट्टीवरती आहे.
प्रत्येक विकेटसाठी खरं तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज सन्माननीय पी.के. शेट पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर गोलंदाज ऋषिकेश चौधरीने एक विकेट घेतल्या. त्याच्यानंतर रत्नदीप चौधरीनं पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केल्या. सेकंड बॉल समोर फलंदाज पाहिलं तर देवेंद्र पाटील चौथ्या क्रमांकासाठी मैदानावरती दाखल झालाय. प्रहार केलाय, मोठ्या फटक्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार. DJ पर्व आपण प्रभाकर शेठ पाटील साहेबांचं गाणं प्ले करत राहा, कारण ते यूट्यूबला आपण बिंदासपणे लावू शकतो, कॉपीराईट पडत नाही. आणि पी.के. शेठ साहेब म्हटलं ना तर सम्राट दादा पाटील पनवेलकर प्रख्यात गायक आहेत. बघा, सम्राट पाटील 2010मध्ये गायनाला सुरुवात केली होती ऑर्केस्ट्रामध्ये, कारण त्यांचे वडील जनार्दन कमलाकर पाटील साहेब हे देखील भजन सम्राट, आणि वडिलांचा वारसा सम्राट पाटील साहेबांनी जपलाय. आणि आज प्रभाकर शेठ पाटील साहेबांसाठी एक दमदार गाणं या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी पेश केलं आहे. स्वागत आहे आपलं. संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं ना तर येणारे 16 बॉल ना 59 धाब्यांची गरज मॅचमध्ये बॅटिंग करत असताना मोठे बिंगा टीमला. हा प्रॅकर बॉल, परफेक्ट लाईन, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी चांगला हा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज रत्नदीप चौधरीनं, जिथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. जेवढे बॉल डॉट खेळतील ना तेवढा प्रेशर क्रिएट केला जाईल बॅटिंग करत असताना सध्या कर्तेश्वर मोठे बिंगा संघावरती, कारण की लक्ष मोठ्या. त्याच्यामुळं जर अशा रीतीने तुम्ही वारंवार डॉट चेंडू केलं तर मॅचपासून भरपूर दूर जाईल तो मात्र मोठे बिंगा संघ. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार, बॉलिंग ट्रॅकवरती रत्नदीप चौधरी. मागील 3 बॉलमध्ये 7 धाबा खर्च केल्याने एक विकेट त्याच्या नावावरती. समोर फलंदाज पाहिलं तर देवेंद्र पाटील. चेंद स्पेस, स्लोवर गतीचा हा फसवा बॉल, लेंथ लाईन चांगली होती, अगदी फलंदाजाला चकवा देत असताना हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. मागील 2 बॉल्स सलग निर्धाव फेकले, जिथे षटकारानंतर बॅकअप कसं द्यावं, कमबॅक कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण दिलंय गोलंदाज रत्नदीप चौधरीनं. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. धावेंसाठी संघर्ष करतो मॅचमध्ये बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठे बिंगार. ड्राईव्ह केलाय, बॅकवर्स कव्हर लेगच्या दिशेनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, शॉटपर्यंत येतील, उत्साहित फेकतील, अवघ्या सिंगल दाबेला प्राधान्य. मॅचची हवा काढली. याचं कारण आहे की पहिल्या पूर्वार्धामध्ये एक चांगला टार्गेट सेट केलं, कौतुक करायला हवा. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली सुयोग मातेंना, वैयक्तिक 17 बॉलमध्ये 5 षटकार 4 चौकाराच्या मदतीनं 53 धाब्यांची केली. तर बघा, फलंदाजांना सुवर्ण संधी. प्रभाकर शेठ पाटील यांचे 25 बॅनर रॅलिंगवरती कटआउट आहेत बघा, छोटे छोटे. आणि प्रभाकर शेठ पाटील यांच्या बॅनरला फुलटॉस टप्पा चेंडू जरी लागला तरी तब्बल 1,000 रुपये. काल 3,000 होते, परंतु वाढदिवसाला तुम्ही विचार करा रोशन किती हजार असतील. म्हणजे प्रभाकर शेठ पाटील यांचा नाद तुम्ही करू शकत नाही. सबसे ग्रेट प्रभाकर शेठ. आणि अजूनपर्यंत एकही बॅटरने बॅनर हिट केलाच नाही आहे, टप्पा चेंडू फुलटॉस चेंडू लागलाच नाही. आता 1,000चं पारितोषिक आज देखील आहे. आणि सुरुवातीपासून या स्पर्धेत जो फलंदाज 50 धाबा कुठून काढेल त्याला ओमकार रॉय, शशिकांत सांगडे आणि चेतन जाने मला वाटतं 6,000 रुपये कमवलेत. बघा रोशन, या स्पर्धेमध्ये 4 इलेक्ट्रिकल स्कूटी आहेत, 2 फ्रीज आहेत, म्हणजे खेळाडूंसाठी देखील पारितोषिक आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉला देखील एक रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज आहे. म्हणजे प्रभाकर शेठ पाटील आणि परेश शेठ यांचं म्हटलं ना आपण, जनतेचाही विचार केला आहे. म्हणजे पब्लिक जर सामने पाहायला येते तर त्यांच्यासाठी काय, तर पब्लिकसाठी फ्रीज लकी ड्रॉला. त्यामुळे 19 मार्चला प्रेक्षकांनी आवर्जून या. कदाचित तुमचं नशीब चांगलं असेल आणि जर नवीन वर्षामध्ये तुमच्यावर आशीर्वाद असेल तर तुम्हाला तो फ्रीज इथे मिळू शकतो. बघा, दावत आहे प्रेक्षकांसाठी. अगदी बरोबर. आणि प्रभाकर शेठ पाटील अभिनंदन, क्या बात आहे. आणि वाढदिवसानिमित्ताने मला वाटतं प्रीतम म्हात्रे दादाने देखील सांगितलं की अगदी सर्वांना जेवणाची मेजवानी, अन्नदाता सदा सुखी, म्हणजे ही भूमिका आहे प्रभाकर शेठ पाटील साहेबांची. धन्यवाद. ओव्हर टू मंगेश. तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये पाहिलं तर 58 धाब्यांची गरज. पुढचा बॉल, पहिलाच बॉल अगदी ऑफ साईडला केला आहे. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, अवघ्या सिंगल धाब्याला प्राधान्य. मॅचची हवा काढल्या. सध्या गोलंदाजी करत असताना वलबली टीमनं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये प्रतीक पाटील
कानवचा एक उत्कृष्ट फलंदाज, त्यानं 18 बॉलमध्ये 60 धावांची उपयुक्त केली साकारल्यानं पहिली स्पर्धेची अर्धशतके केली साकारली. आणि त्याच्यानंतर आजच्या रात्रीचा विचार केला तर सुयोग मात्रे ज्याचं दमदार केली या मॅचमध्ये राहिल्या. तब्बल 17 बॉलमध्ये 53 धाब्यांची उपयुक्त केली साकारत असताना या स्पर्धेमध्ये दुसरे अर्धशतके केली. विकेट फलंदाज बाद हा धक्का लागलाय बॅटिंग करीत असताना. खरं तर मोठे पिंगा टीमला तिसरा फलंदाज विनायक पाटील बॅक टू द पवेलियन. बैठो काय एकदम कडक बोली त्याची होते अरे बैठो काय एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. बघा, सम्राट पाटील पनवेलकर गायक क्षेत्रातील अग्रेसर नाव, कारण सम्राट पाटील यांनी आपली नावाची छाप सोडली आहे. सलग 15 वर्ष ऑर्केस्ट्रामध्ये ते काम करत आहेत. ठाणे, भिवंडी, पालघर आणि महाराष्ट्राबाहेर देखील त्यांचा आवाज आपण ऐकला आहे. आणि मैदानामध्ये विकेट किपर आपण पाहतो ना, मुकेश शेलाटकर, खऱ्या अर्थाने प्रभाकर शेठ पाटील यांच्या गळ्याचं तावीद मुकेश शेलाटकरला म्हटलं जातं. म्हणजे खंदा समर्थक, कट्टर कार्यकर्ता प्रभाकर शेठ पाटील यांचा मुकेश शेलाटकर आहे. पुन्हा लॉफ्ट केलं, लॉंग ऑफ आहे, टिपला झेल, संपलाय खेळ. मंगेश, काय वाटतं स्कोअरबोर्ड पाहिल्यानंतर कोण बाजी मारेल? गेम चेंजर बॅटर पाहायला भेटेल का? तो म्हणजेच मोठे भिंगार संघाचा. थोडंसं मी म्हणेन कठीण झालं आहे, कारण की लक्ष मोठ्या 68 धावांचा प्रवास. 12 बॉलमध्ये पाहिलं तर मागील 2 षटकामध्ये अवघ्या पाहिलं तर 10 धावा खर्च केला. आणि त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये की चांगली गोलंदाजी केल्या. गोलंदाज मनीष पाटीलला अवघ्या फक्त 1च धाव खर्च केली या ओव्हरमध्ये. टोटल फलकामध्ये धावा पाहिलं तर संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 4 विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. 11 धावा धावपुस्तकावरती, पूर्णपणे बॅकफूटवरती बॅटिंग करीत असताना कर्तेश्वर मोठे भिंगा संघ लक्ष मोठं होतं आणि तो लक्ष पार करीत असताना पूर्णपणे अडचणी खाली सापडलाय. षटक तिसरं मार्गस्थ 9मध्ये 57 हा समीकरण सध्या आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती प्रतीक घोगरे हा फलंदाज सध्या मैदानावरती दाखल झाला. 6व्या क्रमांकासाठी हा फलंदाज मैदानावरती. 9 बॉल आणि गरज 57 धाब्यांची. प्रहार केला, या फटक्यांची गरज या षटकाराला फलंदाज प्रतीक घोगरेच्या बॅटमधून. दादाचं नेटवर्क हाय रेटिंग कोणी ना त्याला करी पर्सनॅलिटी षटकाराला 6च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल धावपुस्तकामध्ये धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. 8मध्ये 51 धाब्यांची गरज. थोडंसं कठीण झालं. आडव्या बॅटचा वापर केला, वेगळ्या शैलीनं खेळण्याचा प्रयत्न सध्या प्रतीकचा राहिला. पहिल्या बॉलवरती षटकाराला, त्याच्यानंतर आडव्या बॅटचा वापर केला. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 7 चेंडूंचा खेळ बाकी. प्रेक्षक अगदी तुम्हाला भरपूर सारे प्रेक्षक सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. अजून एक डॉट चेंडू आल्या शर्यतीनं 3 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. एकदम कडक बोली त्याची होते अरे एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 51 धाब्यांची गरज आहे. थोडा फास्ट केला, अजून एक आपला बॅलन्स आहे, त्याच्यामुळे वलवली टीम थोडासा फास्ट केला. टाईम देखील अलर्ट आहे, याच्याकडे लक्ष द्या. तर याच दरम्यान रायगड समालोचक असुचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर, एकच शेठ विश्वनाथ शेठ नारिवली आणि भरत शेठ या सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनाही स्पर्धा प्रचंड आवडली आहे आणि त्याने देखील सांगितलं की प्रभाकर शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने 19 मार्चला वल्लभ नगरीमध्ये सल्लागार विश्वनाथ मस्कर साहेबांचं शुभागमन होणार आहे आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतील. वेलकम टू ऑल, सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा ऐकूया आमचे खास बंधू आणि मित्र मंगेश पाटील सरांना. येस, पहिला बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. सुयोग मात्रे हा गोलंदाज झाला. पहिला बॉल निर्धाव आला. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
समोर फलंदाज पाहिलं तर देवेंद्र पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. वैयक्तिक 8 धावांचं योगदान या मॅचमध्ये देवेंद्र पाटीलचं राहिलं. सामना एकतर्फी आहे. प्रहार केल्या चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत रत्नदीप चौधरीनं पकडल्या. जेल संपलाय. देवेंद्र पाटीलचा खेळ धक्का लागल्या. 5वा बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठे भिंगार टीमला. पाच विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. वेगवान बॉल, भन्नाट वेग, बॅटची एज. अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 6, 6वा विकेट मैदानातून बाहेर. अरे रोगबाई एकदम कडक बोली त्याची होते अरे रोगबाई टोका एकदम कडक बोली त्याची होते असरियल किंग मेकर आमचा प्रभाकर पाटील शेट. असरियल किंग मेकर. टोटल पाहिलं तर चेंडू हवेमध्ये नक्कीच होता आणि हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अवघ्या आता 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. समोर फलंदाज पाहिलं तर सुजय हा फलंदाज. अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली. गोलंदाज सुयोग मातेंडा. 5 सलग निर्धाव चेंडू फेकल्यात. मेडन षटक फेकण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये केला जाईल का? पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं जिथे अर्धशतके केली साकारल्या आणि त्याच्यानंतर मेडन षटकाच्या कगारवरती फटका चांगल्या चेंडू हवेमध्ये. हो इथे कॅच ड्रॉप मेडन षटक फेकण्याचा विक्रम केलाय गोलंदाज सुयोग मात्र. एकदा जोरदार डाल्या. पहिल्या पूर्वार्धामध्ये वैयक्तिक 53 धाब्यांची उपयुक्त केली आणि त्याच्यानंतर सेकंड सत्रामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी. विकेट मेडल षटक फेकण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये आपण सुयोग मात्रेचा पाहिला. अष्टपैलूची कामगिरी केली आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. या स्पर्धेचा दुसरा गोलंदाज ठरला ज्याने मॅडन ओव्हर टाकली. नाव आहे सुयोग मात्रे, मॅन फ्रॉम वळवळी. हा रेकॉर्ड इथे